Dear students, in the previous video we have started with muscular tissue and we introduced the skeletal muscles. आता ह्या व्हिडिओमध्ये इथं स्केलेटल मसलची फिगर मी तुम्हाला ही दाखवलेली आहे, गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर हा ह्युमरस आहे, हा बायसेप मसल, इट्स ओरिजिन अँड दिस इज द इन्सर्शन. समजा ह्या बायसेपचा सेक्शन घेतला तर मग बाहेरच्या बाजूला त्याचं जे कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग दिसतं आहे त्याला म्हटलो आपण मायसियम. त्याच्या आतमध्ये दिसतात हे मस्क्युलर टिश्यूचे गठ्ठे, बंडल्स ऑफ द टिश्यूज, त्यांना म्हणतो आपण फॅसिकल्स. ईच फॅसिकल इज कवर्ड बाय अगेन कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग. दॅट कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग इज कॉल्ड ॲज पेरिमायसियम. अँड इनसाइड दिस फॅसिक्युलस there are many muscle fibers and each muscle fiber is called as muscle cell, and each muscle cell is again covered by a connective tissue covering. That connective tissue covering is called as endomysium. आता आपण पुढं बघूयात स्केलेटल मसल फायबर किंवा स्केलेटल मसल सेल. एका सेलचं स्ट्रक्चर बघूया आपण. मसल, त्याच्यानंतर आपण बघितलं फॅसिकल, नंतर बघितलं आपण त्यामध्ये असणारं एक मसल फायबर, आणि त्या मसल फायबरचं स्ट्रक्चर आपण बघतो आहे. तर इथं काही हे उभे मसल फायबर दाखवलेले आहेत. तर हा एक मसल फायबर आहे, हा दुसरा मसल फायबर आहे, हा तिसरा मसल फायबर आहे. तर ह्या मसल फायबरमध्ये काय काय दिसते बघा. हे बाहेरचं जे आहे ते मसल फायबरचं किंवा मसल सेलचं एक्स्टर्नमोस्ट कवरिंग, ह्याला म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन किंवा इथं म्हणतो आहे आपण सार्कोलेमा. सो दिस इज सार्कोलेमा ऑफ मसल सेल. Sarcolemma, that is cell membrane of the muscle cell, inside which there is cytoplasm which is called as sarcoplasm. So this is the sarcoplasm of the muscle cell. आता इथे आपल्याला स्पष्टपणे काय दिसतं आहे तर सार्कोलेमा, सार्कोप्लाझम, अँड इन दी सार्कोप्लाझम देर आर मेनी न्यूक्लियाय. हे न्यूक्लियाय दिसत आहेत. आता ही एक मसल सेल म्हणतो आहे आपण, पण न्यूक्लियाय मात्र एका मसल सेलमध्ये आपण मेनी दाखवलेले आहेत. ह्या मसल सेलमध्ये ह्या एवढ्या सगळ्या न्यूक्लियाय दाखवलेले आहेत आपण. तर ह्या सगळ्या न्यूक्लियाय आहेत. मग हे असं कसं आहे तर एका मसल सेलमध्ये अनेक न्यूक्लियाय आहेत, म्हणून स्केलेटल मसल सेलला किंवा स्केलेटल मसल फायबरला मल्टी न्यूक्लिएट म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये न्यूक्लियसची डिव्हिजन होते, मात्र इट इज नॉट फॉलोड बाय डिव्हिजन ऑफ दी सायटोप्लाझम. देर इज ओनली डिव्हिजन ऑफ दी न्यूक्लियस and cytoplasm never undergoes division. That is why length of the fiber goes on increasing. असं होतं. म्हणजे असं आहे की समजा हा न्यूक्लियस डिवाईड झाला तर मग हे दोन न्यूक्लियस झाले तर इकडून पुढं दुसरा न्यूक्लियस पुढं सरकेल, हा फायबर इकडून पुढं वाढत जाईल आणि अशा पद्धतीने हिची लांबी वाढेल. मात्र सायटोप्लाझमची डिव्हिजन होणार नाही, त्यामुळं मध्ये कुठेही पार्टिशन येणार नाही, त्यामुळे ह्या मसल सेलची फायबरची लेंथ जी आहे ती वाढत जाईल. मग अशा पद्धतीनं जितक्या वेळा डिव्हिजन होईल तितक्या वेळा सायटोप्लाझम ते एकत्रच राहील आणि फक्त न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम ग्रो होत राहील. न्यूक्लियसचा नंबर ग्रो होत जाईल, सायटोप्लाझमचा अमाऊंट ग्रो होत जाईल, मात्र मध्ये पार्टिशन येणार नाही. अशा पद्धतीचा जो सायटोप्लाझम आहे की जो अनेक सेलचा सायटोप्लाझम फ्यूज झालेला आहे, त्या सायटोप्लाझमला म्हटलं जातं सिनसायटियल सायटोप्लाझम. त्यामुळे मसल सेलचा म्हणजे स्टायटेड मसल सेलचा जो सायटोप्लाझम आहे त्याला म्हटलं जातं सिनसायटियल सायटोप्लाझम किंवा फ्यूज्ड सायटोप्लाझम. तर तसा हा फ्यूज्ड सायटोप्लाझम आहे, सिनसायटियल सायटोप्लाझम आहे, त्यामध्ये हे न्यूक्लियाय आहेत. आता हे जो सायटोप्लाझम आहे म्हणजे ज्याला आपण सार्कोप्लाझम म्हणलो, याच्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे की जे कॅल्शियम रिझर्वायर म्हणून काम करतं. याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि तो मल्टीन्यूक्लिएट आहे. आता असा असणारा जो हा आहे याच्यामध्ये आपण मध्ये या पद्धतीने हे बँड्स दाखवलेले आहेत. म्हणजे काय दाखवलं आहे आपण, ही एक डार्क लाईन दाखवतो आपण, नंतर मग क्लिअर आहे आणि परत मग एक डार्क लाईन, परत क्लिअर आहे, परत एक डार्क लाईन, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. तर ह्या ज्या काही आपण डार्क लाईन्स दाखवलेल्या आहेत याला म्हटलं तर डार्क बँड, आणि त्याच्यानंतर जो क्लिअर येतो त्याला म्हटलं तर लाईट बँड. तर मसल सेलमध्ये किंवा मसल फायबरमध्ये असे अल्टरनेट डार्क बँड आणि लाईट बँड आपल्याला येत असताना दिसतात. डार्क बँड, लाईट बँड असे अल्टरनेट डार्क बँड, लाईट बँड येत असलेले दिसतात. तर असे मसल सेलमध्ये डार्क बँड, लाईट बँड येतात. आता हे डार्क बँड आणि लाईट बँड कोणामुळे आले आहेत तर ते आलेत मायोफायब्रिल्समुळं. आणि हे जे मायोफायब्रिल्स आहेत हे कुठं आहेत तर सार्कोप्लाझममध्ये आहेत. बाकीचे जसे सेल ऑर्गनेले आहेत तसे हे काय आहेत तर मायोफायब्रिल्स आहेत.
हे मायोफायब्रिल्स 2 प्रकारचे आहेत, हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्यांना म्हटलं होतं आपण मायोसिन फिलामेंट्स आणि ॲक्टिन फिलामेंट्स. आता ह्या मायोसिन आणि ॲक्टिन फिलामेंटची अरेंजमेंट एका विशिष्ट पद्धतीनं झालेली आहे, म्हणून आपल्याला मसल सेलमध्ये डार्क बँड आणि लाईट बँड दिसतात. आता ती अरेंजमेंट आपण बघूया. म्हणून हा मसल फायबर जो आहे हा असा उभा न बघता आपण असा आडवा बघूयात. तर हा आडवा मसल फायबर बघतोय आपण, हा मसल फायबर आहे. आता ह्या मसल फायबरमध्ये आपण काय काय दाखवलं बघा. हे जे आहे ते बाहेरचं सार्कोलेमा आहे. सार्कोलेमा म्हणजे हे जे आहे हे सार्कोलेमा आहे, हे सार्कोलेमा. त्याच्या बाहेरच्या बाजूला ही जी डिसकंटिन्युअस लाईन दाखवली ते म्हणजे आहे एंडोमायसियम. हे जे आहे हे सार्कोलेमा. मग त्याच्या आतमध्ये चालू झाला हा सार्कोप्लाझम. हा इथंपर्यंत आला सार्कोप्लाझम. मग परत आलं हे सार्कोलेमा आणि परत आलं हे एंडोमायसियम. असं स्ट्रक्चर असलेलं आपल्याला दिसतं आहे. आता आपण कशाविषयी बघूया, आतल्या ह्या सार्कोप्लाझमविषयी बघूयात. ह्या सायकोप्लाझममध्ये काय काय असणार म्हटलं आपण, मायटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर काय एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. न्यूक्लियाय एका बाजूला आपण दाखवलेले आहेत. आणि याच्याशिवाय ते मायोफायब्रिल्स. तर बाकीच्या सगळ्या स्ट्रक्चर्सपेक्षा आपण कॉन्सन्ट्रेट करतो आहे आता मायोफायब्रिल्सवरती. आपण मगाशी म्हणालो की त्यांची विशिष्ट पद्धतीनं अरेंजमेंट आहे, त्या अरेंजमेंटविषयी बघतो आहे आपण. आता इथं दाखवलेले फायबर्स बघा मायोफायब्रिल्सपैकी. तर ही जी फायब्रिल आहे ह्याला म्हणतात मायोसिन फिलामेंट. तर हा मायोसिन फिलामेंट आहे, हा मायोसिन फिलामेंट आहे, हा मायोसिन फिलामेंट आहे. तर हे मायोसिन फिलामेंट बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हे थिक आहेत, हे डेन्स आहेत, हे डार्क आहेत. म्हणून यांनी फॉर्म केलेला जो बँड आहे ह्याला म्हटलं तर डार्क बँड. आणि हे जे रेड कलरचे दाखवलेले आहेत हे आहेत ॲक्टिन फिलामेंट. हे त्यांच्या मानानं थिन फिलामेंट आहेत. आणि हे थिन असल्यामुळं यांच्यामुळं जो फॉर्म होतो तो लाईट बँड. तर डार्क बँडमध्ये हे मायोसिन फिलामेंट्स आहेत. आणि याच्याशिवाय अजून काय आहे थोड्या डिटेलमध्ये जाऊया आपण. तर बघा डार्क बँड कुठून कुठं चालू झाला. हा मायोसिन फिलामेंट इथून सुरू झाला आणि तो इथं संपला. तर एवढा सबंध लांबीचा जो आहे या सबंध बँडला म्हटलं जातं डार्क बँड. पण डार्क बँडमध्ये केवळ मायोसिन फिलामेंट आला नाही, तर इकडच्या बाजूनं थोडा भाग ॲक्टिन फिलामेंटचा पण आला. या बाजूनं थोडा पार्ट ॲक्टिन फिलामेंटचा आला. या बाजूनही थोडा पार्ट हा ॲक्टिन फिलामेंटचा आला. त्यामुळे डार्क बँडमध्ये मायोसिन फिलामेंट कंप्लीट जेवढी लेंथ आहे तेवढ्या लेंथचा मायोसिन फिलामेंट आहे. आणि याच्याशिवाय कोण आहेत तर ॲक्टिन फिलामेंट्स पण आहेत. तर अशा ॲक्टिन आणि मायोसिन या दोघांच्यामुळं जो होतो त्याला म्हणतो आपण डार्क बँड. मग ह्या डार्क बँडमध्ये मध्ये आपल्याला बरोबर अशी स्पेस दिसते की ज्या ठिकाणी फक्त मायोसिन फिलामेंट आहे. ॲक्टिन फिलामेंट तिथंपर्यंत आतमध्ये येत नाही. ॲक्टिन फिलामेंट इथंपर्यंत आला आहे, पण इथून ही जी जागा आहे याच्यामध्ये काय नाही ॲक्टिन फिलामेंट नाही. तेव्हा मधला जर हा आपण पॅच बघितला यामधला, कशामधला डार्क बँडमधला, तर ह्यामध्ये अजिबातच काय नाही आहे तर ॲक्टिन फिलामेंट नाही. फक्त आणि फक्त कोण आहे मायोसिन फिलामेंट. तर तसा असणारा हा झोन जो आहे की ज्याच्यामध्ये फक्त मायोसिन फिलामेंट आहेत त्याला म्हटलं जातं हेन्सन झोन. आणि हे हेन्सन झोन जो येतो आहे त्याच्या सेंटरला बरोबर एक प्रोटीन फॉर्म होऊन त्या प्रोटीनची एक लाईन येते. तर ह्या लाईनला म्हटलं जातं यम लाईन. परत एकदा बघूया बघा आपण काय बघायला लागलो आहे, डार्क बँड बघतो आहे. तर डार्क बँड म्हणजे काय बघा, डार्क बँड इज फॉर्मड ऑफ कंप्लीट लेंथ ऑफ मायोसिन फिलामेंट. तुमच्या लक्षात आलं ना, हे ब्लॅक कलरचे दाखवलेत हे मायोसिन फिलामेंट आहेत. बघा हा सगळा मसल सेलचा सायटोप्लाझम आहे आणि ह्या सायटोप्लाझममध्ये हे फायब्रिल्स आहेत, मायोफायब्रिल्स म्हटलो आपण. तर हे मायोसिन फिलामेंट्स आहेत त्यातले. तर हे मायोसिन फिलामेंट्स या पद्धतीने इथं आहेत. आणि सबंध लेंथचा मायोसिन फिलामेंट जो आहे तो घेत असताना त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये कोण येईल ॲक्टिन फिलामेंट्स पण येतील. तर ह्या सगळ्याचा मिळून जो बनतो त्याला म्हटलं तर डार्क बँड, किंवा त्याला दुसरं नाव आहे ॲनिसोट्रॉपिक बँड. त्याला म्हटलं तर डार्क बँड किंवा ॲनिसोट्रॉपिक बँड. सो डार्क बँड और ॲनिसोट्रॉपिक बँड शोज फुल लेंथ ऑफ मायोसिन फिलामेंट अँड सम लेंथ ऑफ ॲक्टिन फिलामेंट असं म्हणायला गेलं आपल्याला. तर असा जो आहे तो डार्क बँड. मग डार्क बँडचा सेंट्रल पॅच जर बघितला आपण, सेंट्रल झोन जर बघितला, तर त्या सेंट्रल झोनमध्ये ॲक्टिन फिलामेंट येत नाहीत, तर फक्त आणि फक्त मायोसिन फिलामेंट येतात. तो जो झोन आहे त्याला म्हटलं तर हेन्सन्स झोन. आणि त्याच्याबरोबर मध्यभागी एक प्रोटीनची लाईन येते की जी ह्या सगळ्या मायोसिन फिलामेंटना बांधून ठेवते. ती जी लाईन आहे तिला म्हणलो आपण यम लाईन. हे झालं डार्क बँडविषयी. आता ह्या डार्क बँडनंतर कोण येतो, लाईट बँड. लाईट बँड म्हणजे कुठून आला बघा. लाईट बँड म्हणजे जिथून हे काय संपलं आहे मायोसिन फिलामेंट संपलं आहे
तिथून हा लाईट बँड सुरू झाला, ते पुढं जाऊन परत मायोसिन फिलामेंट स्टार्ट झाले तिथंपर्यंतचा बँड, हा जो सगळा पॅच आहे, हा सबंध पॅच, याला म्हटलं जातं लाईट बँड. आणि लाईट बँड जर बघितला आपण तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त ॲक्टिन फिलामेंट आहे, म्हणून मग ह्या बँडला म्हटलं जातं आयसोट्रॉपिक बँड किंवा आय बँड. तर याला ॲनिसोट्रॉपिक म्हणून ए बँड म्हटलं जातं, ह्याला आयसोट्रॉपिक म्हणून आय बँड म्हटलं जातं. आता जर आपण हा लाईट बँड बघितला तर ह्या लाईट बँडमध्ये दोन्हीकडचे फायबर आहेत, म्हणजे इकडं जाणारे पण आहेत आणि इकडं जाणारे पण ॲक्टिन फिलामेंट्स आहेत. तर इकडचे ॲक्टिन फिलामेंट्स आणि इकडचे ॲक्टिन फिलामेंट्स हे सेंटरला एकमेकांशी एका झिगझॅग लाईननं जोडलेले दिसतात. ही जी झिगझॅग लाईन ह्या दोन्ही ॲक्टिन फिलामेंट्सना जोडते दोन्ही बाजूच्या, त्या लाईनला म्हटलं जातं झेड लाईन. तर ही एक झेड लाईन झाली, हा लाईट बँड झाला. लाईट बँड झाला की पुन्हा कोण आला? डार्क बँड आला. डार्क बँडमध्ये इथून ते इथंपर्यंत म्हणजे काय झाला? डार्क बँड किंवा ए बँड. मधला हा जो आहे तो काय झाला? हेन्सन झोन. आणि ह्याच्या बरोबर मध्यभागी काय येणार? यम लाईन येणार. इथं बरोबर काय येणार? यम लाईन. पुन्हा मग इकडं काय आला? लाईट बँड. लाईट बँडमध्ये मध्ये येणारी ही काय आली? झेड लाईन. तर बघा, ही झेड लाईन ते ही झेड लाईन, हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन वन झेड लाईन टू अनादर झेड लाईन, हे जे डिस्टन्स आहे याला म्हटलं जातं वन सार्कोमियर. सो वन सार्कोमियर इज ए डिस्टन्स बिटवीन वन झेड लाईन टू अनादर झेड लाईन टू दी नेक्स्ट झेड लाईन असं म्हणूया आपण. त्या दोन्हीमधलं डिस्टन्स जे आहे त्याला म्हणतं सार्कोमियर. आणि मसल कॉन्टॅक्ट होतो त्यावेळी ह्या डिस्टन्समध्ये एका वन सार्कोमियर डिस्टन्स जे आहे त्याच्यामध्ये फरक पडतो, म्हणून मग सार्कोमियर इज दी फंक्शनल युनिट ऑफ दी मसल असं म्हटलं जातं. तर हे वन सार्कोमियर डिस्टन्स बिटवीन वन झेड लाईन टू नेक्स्ट झेड लाईन, ह्याच्यामधलं डिस्टन्स जे आहे त्याला म्हटलं जातं सार्कोमियर. याच्याशिवाय ह्याच्यामध्ये थोडीशी मी ॲडिशन केलेली आहे ती बघा. तर ही जी झेड लाईन रेड कलरची मध्ये दाखवली आहे त्याच्या आतल्या बाजूला पुन्हा एक लाईन दाखवलेली आहे बघा. ही लाईन म्हणजे काय आहे? तर ही लाईन म्हणजे हे सार्कोलेमा जे आहे ना, हे बाहेरचं मेम्ब्रेन, हे सार्कोलेमा ज्यावेळी झेड लाईनकडे येतं त्यावेळी हे सार्कोलेमा आतमध्ये इन फोल्डिंग दाखवायला लागतं आणि ते इन फोल्डिंग सगळ्या बाजूनं असे आत यायला लागतात आणि तशा पद्धतीचे ते इन फोल्डिंग आत येऊन बाहेर जातात आणि म्हणून मग तशा पद्धतीच्या इन फोल्डिंगना म्हटलं जातं टी ट्युब्युल्स. आणि हे काय करतात तर मसलला ज्यावेळी कॉन्टॅक्ट होण्यासाठी स्टिम्युलस पास केला जातो किंवा इम्पल्स त्याच्यामध्ये रन होतो त्यावेळी, म्हणजे मसलला ज्यावेळी स्टिम्युलेशन दिलं जातं म्हणजे त्याला कॉन्टॅक्ट होण्यासाठी संदेश दिला जातो, त्या संदेशाचं वहन व्हावं म्हणून हे टी ट्युब्युल्स उपयोगी पडतात. आणि हे सार्कोलेमापासून फॉर्म झाले आहेत, तर यांना टी ट्युब्युल्स म्हटलं जातं. अर्थात हा रेफरन्स जो आहे तो आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये नाही आहे. ज्यांना नीट एक्झामसाठी प्रयत्न करायचा आहे त्यांनी टी ट्युब्युलला लक्षात ठेवा, बाकीच्या नाही ठेवलं तर चालेल. आता फक्त हे जरासं क्लिअर व्हावं म्हणून मसल सेलमध्ये आपण बघा हा सार्कोप्लाझम दाखवतो आहे, ह्या सार्कोप्लाझममध्ये डार्क बँड दाखवतो आहे, डार्क बँड दाखवतो आहे, लाईट बँड दाखवतो आहे, अल्टरनेट डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड, लाईट बँड असं दाखवत चाललो आहे आपण. डार्क बँडमध्ये आपण हे मायोसिन फिलामेंट दाखवतात. तर हे मायोसिन फिलामेंट हे जे आहेत हे ह्या ॲक्टिन फिलामेंटच्या मध्ये तरंगताना दिसत आहेत आपल्याला असे. मग हे ॲक्च्युली सायटोप्लाझममध्ये कसं असतं? एक मुळात म्हणजे हा जो मसल फायबर आहे किंवा ही जी मसल सेल आहे ही सिलेंड्रिकल आहे, सिलेंडरसारखी आहे, ती अशी आहे. मग हे कुठं येणार? तर हे सिलेंडरमध्ये सगळीकडे असे पसरलेले असतात. म्हणजे आतमध्येही नक्की अरेंजमेंट कशी आहे तर त्याच्याविषयी कसं आहे बघा. समजा जर आपण या ठिकाणाहून सेक्शन घेतलं, बघा या ठिकाणाहून सेक्शन घेतला तर मायोसिन फिलामेंट पण येणार, ॲक्टिन पण येणार, मायोसिन पण येणार, ॲक्टिन पण येणार. पण या टोकापासून पुढंपर्यंत असणारी सगळी अरेंजमेंट आपण जर बघायची म्हटलं, म्हणजे सबंध गोलाकार आतमध्ये असणारं अरेंजमेंट बघायची म्हटलं तर ते कसं आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगते. की समजा हा मायोसिन फिलामेंट आहे, हा ठीक आहे ना, हा मायोसिन फिलामेंट आहे. तर एका मायोसिन फिलामेंटभोवती 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर 6 ॲक्टिन फिलामेंट आहेत. तर हा काय आहे? मायोसिन फिलामेंट. हे काय आहेत? सगळे ॲक्टिन फिलामेंट. परत हा मायोसिन फिलामेंट आहे, पण हा याच्या शेजारचा मायोसिन फिलामेंट आहे. याच्या भोवती पण 6 ॲक्टिन आहेत, पण 6 ॲक्टिन म्हणत असताना याचे ॲक्टिन फिलामेंट जे आहे ते यानं शेअर केलेले आहेत. त्यामुळे याच्या भोवतीचे 6 ॲक्टिन कसे काउंट करतो आपण? 1 2 3 4 5 6. तर हे 2 जे आहेत हे याचे आहेत, याच्या भोवती आहेत. पण याच्या भोवतीचे 6 मोजताना आपण परत हे 2 घ्यालो आहे. 1 2 3 4 5 6. नेक्स्ट
हा जो आहे हा काय झाला थर्ड मायोसिन फिलामेंट. याच्या भोवती पण काय आहेत 6 ॲक्टिन आहेत. पण पहिले हे आपण 3 घ्यायला लागलो. 3 4 5 6 असे 6. ह्याचा अर्थ काय झाला 1 मायोसिन फिलामेंट इज सराउंडेड बाय 6 ॲक्टिन फिलामेंट्स. पण म्हणून 1 ॲक्टिन फिलामेंट घेतला तर 1 ॲक्टिन फिलामेंट इज सराउंडेड बाय 3 मायोसिन फिलामेंट्स असं पण दिसेल आपल्याला. सो 1 ॲक्टिन फिलामेंट इज सराउंडेड बाय 3 मायोसिन फिलामेंट अँड 1 मायोसिन फिलामेंट इज सराउंडेड बाय 6 ॲक्टिन. हे जे विद्यार्थी नीट एक्झामचा अभ्यास करणार आहेत फक्त त्यांच्यासाठी आहे. स्टेट बोर्डसाठी हे गरजेचं नाही. पण हे जर लक्षात आलं तर तुमच्या लक्षात येईल की या बाजूने स्ट्रक्चर कसं दिसेल. इथं बरेचसे मायोसिन फिलामेंट आपल्याला दिसतील आणि त्या मायोसिन फिलामेंट्सभोवती प्रत्येकाभोवती 6 ॲक्टिन फिलामेंट दिसतील. 2 डायमेन्शनलमध्ये हे असं दिसतं आहे. पण 3 डायमेन्शनलमध्ये हे असं सगळं स्ट्रक्चर या बाजूनं या मसलमधलं असं आत बघायला गेलो आपण तर या बाजूनं असं सगळं स्ट्रक्चर आपल्याला दिसायला लागेल. ते या पद्धतीनं असेल. तर हे सगळं फक्त नीटसाठी लागणारं म्हणून जादा सांगितलेलं आहे. तर मसलच्या सेलचे कॅरेक्टर काय काय आहेत बघा. ज्यावेळी त्याला नर्वस स्टिम्युलेशन मिळतं त्यावेळी तो एक्साईट होतो. एक्साईट झाला की मसल सेल काय होते कॉन्ट्रॅक्ट होते. पण ती नेहमी कॉन्ट्रॅक्टेड राहत नाही. तर जर तिला खेचलं गेलं तर ती एक्सटेन्सिबल आहे म्हणजे परत ती ताणली जाते. माहिती आहे म्हणून मग आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करतो बघा. म्हणजे मसल सेल ही कसे स्ट्रेचेबल आहे मसलला ताणता येतं. आणि हे जे ताणता येतं कशामुळे येतं तर त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी आहे म्हणून. आणि ही इलॅस्टिसिटी का आहे तर ही आहे इपिमायसियम पेरीमायसियम आणि एंडोमायसियममुळं. कारण त्यांच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्स आहेत की ज्यांच्यामध्ये इलॅस्टिसिटी आहे आणि त्यामुळं ह्या मसलमध्ये हे सगळं आहे. मसल सेलचं फंक्शन काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे बॉडीचे मुवमेंट घडवून आणणं. आपण मान हलवू शकतो आपण हात हलवू शकतो. हे सगळं कशामुळं हलवू शकतो तर ह्या मसल सेलमुळं हातापायांच्या हालचाली स्केलेटनच्या हालचाली आपण करू शकतो. आणि लोकोमोशन म्हणजे काय तर कंप्लीट डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. हे कोणामुळे जाऊ शकतो तर मसल सेल्समुळे जाऊ शकतो. आपण आपलं पोश्चर म्हणजे आपल्या शरीराची ठेवण किंवा आपण काय म्हणूया पोश्चर म्हणजे आपण जे उभे राहतो ते उभ्या राहण्याच्या आपल्या सगळ्या सवयी किंवा तशाच कंडिशनमध्ये स्वतःला ठेवू शकतो. बसलेल्या कंडिशनमध्ये ठेवू शकतो. ती ही स्टॅबिलिटी जी आहे किंवा पोश्चर उभा राहण्याची पद्धत आपली ही सगळी ह्या मसलच्या कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्सेशनमुळे आहे. आता याच्यानंतर पुन्हा या स्ट्रायटेड मसलचे परत 2 प्रकार पडतात. ह्या स्ट्रायटेड मसलचे 2 प्रकार पडतात. कुठले प्रकार आहेत तर रेड मसल्स अँड व्हाईट मसल्स. आता हा कन्सेप्ट घेऊया आपण की व्हॉट इज रेड मसल अँड व्हॉट इज व्हाईट मसल. बघा की आपल्या बॉडीमध्ये रेड कलरचं जे आहे ते ब्लड आणि ब्लड रेड कलरचं का आहे तर ब्लडमध्ये RBC आहेत म्हणून. RBC रेड का आहेत तर RBCमध्ये हिमोग्लोबिन आहे. हिमोग्लोबिन जे आहे हिमोग्लोबिन हे कशाचं फॉर्म झालं आहे हिम आणि ग्लोबिन. ह्यापैकी ग्लोबिन हे प्रोटीन आहे आणि हिम म्हणजे आयर्न आहे. त्यामध्ये आयर्न आहे म्हणून मग हिमोग्लोबिन हा जो आहे हा रेड कलरचा आहे आणि त्याला कुठली ॲबिलिटी आहे तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी त्याच्याकडं आहे. मग हा RBCमध्ये आहे म्हणून RBC रेड कलरचे आहेत. तर मसल्सना ब्लड सप्लाय केलं जातं त्यावेळी RBCकडूनच मसल्सना काय मिळत जातं ऑक्सिजन मिळत जातो. मसलना ऑक्सिजनची नितांत गरज असते. कशासाठी कारण मसल्सना काय लागतं तर मसल्सना लागतात ATPs फॉर्म करायचे असतील तर ग्लुकोजचं काय करायला पाहिजे कंबशन व्हायला पाहिजे किंवा ज्वलन व्हायला पाहिजे. आणि म्हणून मग ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिडेशन होतं आणि ATP फॉर्म केल्या जातात. हे सगळं कुठं होतं तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. म्हणून मायटोकॉन्ड्रियांना आपण पॉवर हाऊसेस म्हणतो कारण ते ATP जनरेट करतात. तर हे सगळं जे आहे ते हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन पुरवलं जातो. पण काही मसल सेल असे आहेत की ज्यांना आपण रेड मसल म्हणतो. तर रेड मसलचं वैशिष्ट्य काय बघा. रेड मसल्सच्या सार्कोप्लाझममध्ये पुन्हा काय आहे तर मायोग्लोबिन नावाचा पिगमेंट आहे. हा कुठला पिगमेंट आहे मायोग्लोबिन. ग्लोबिन हिमोग्लोबिन मायोग्लोबिन ह्यामध्ये काय आहे ग्लोबिन हे प्रोटीन आहे म्हणजे याच्यामध्ये पण ग्लोबिन हे प्रोटीन आहे. पण हे मसलमधलं आहे ना ब्लडमधलं नाही आहे म्हणून ह्याला म्हटलं आहे मायो फॉर मसल. तर मायोग्लोबिन हे मसलच्या सार्कोप्लाझममध्ये आहे. मसलच्या सार्कोप्लाझममध्ये असणारे हे मायोग्लोबिन जे आहे ह्याच्यामध्ये पण हिम आहे आणि काय ग्लोबिन आहे. हिम म्हणजेच काय झालं आयर्न आणि काय ग्लोबिन आहे. ह्या ग्लोबिनमध्ये मात्र फक्त एक पॉलिपेप्टाईड चेन आहे. याच्यापेक्षा
हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर वेगळं येतं, हे आपण सर्क्युलेशनमध्ये बघू. तर इथं एकच पॉलिपेप्टाईड चेन येते, अमिनो ॲसिडची एक पॉलिपेप्टाईड चेन येते आणि त्याला एक हिम ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे हा एका वेळी एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कॅरी करू शकतो. हिमोग्लोबिन मात्र एका वेळी 4 मॉलिक्युल्स कॅरी करतो. हा एक मॉलिक्यूल कॅरी करू शकतो. पण हा कुठं आहे तर मसल सेलच्या सायटोप्लाझममध्ये आहे आणि ह्याच्याकडे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे. बघा ह्याच्यामध्ये आयर्न आहे. आयर्न आहे म्हणजे ह्याला रेड कलर आला. आता मसल सेलच्या सायटोप्लाझममध्ये आयर्न कंटेनिंग पिगमेंट आलं तर मसल सेल कशी दिसणार आहे? रेड दिसणार आहे. म्हणून अशा मसल सेलला म्हटलं तर रेड मसल. अशा मसल सेलला म्हटलं तर रेड मसल. रेड मसल कधी म्हणायचं? जर त्याच्यामध्ये मायोग्लोबिन हे पिगमेंट असेल तर मसल सेलला सार्कोप्लाझमला रेड कलर येईल, तेव्हा आपण त्याला म्हणणार रेड मसल. ह्याचं काय वैशिष्ट्य असतं तर हे रेड मसल जे आहेत हे थिन नसतात. थिन असतात. म्हणजे ते जाड असत नाहीत तर ते बारीक असतात. त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर खूप जास्त असतो. मोर मायटोकॉन्ड्रिया देअर. का तर ते ऑक्सिडेशन जास्त करू शकतात कारण त्यांच्याकडे मायोग्लोबिन पिगमेंट आहे. पण ह्यांच्या सगळ्या ॲक्शन ज्या आहेत ह्या स्लो असतात. हे सावकाश कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात. मात्र ते सस्टेनेबल असतात. सस्टेनेबल म्हणजे खूप काळ एकसारखं काम करू शकणारे असतात कारण त्यांना ऑक्सिजनचा डबल सप्लाय येतो. एक हिमोग्लोबिनकडून सप्लाय आणि दुसरा मायोग्लोबिनकडून सप्लाय. त्यामुळे ते सातत्यानं काम करू शकतात. हे दमत नाहीत. त्यामुळं आपला स्टॅमिना जो आहे तो ह्या रेड मसलवरती अवलंबून आहे असं म्हटलं पाहिजे. दुसरे मसल फायबर म्हणजे कुठले? व्हाईट मसल्स. व्हाईट मसल्सनं जे आहेत ह्यांचा व्हाईट कलर आहे कारण यांच्यामध्ये मायोग्लोबिन नाहीच आहे. त्यामुळे सार्कोप्लाझममध्ये मायटोकॉन्ड्रिया कमी प्रमाणात आहे. नंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. मायोफायब्रिल्स आहे म्हणजे मायोसिन ॲक्टिन फिलामेंट्स आहेत. मात्र मायोग्लोबिलिन नाही आहे. त्यामुळे यांना जो ऑक्सिजनचा सप्लाय होणार तो फक्त आणि फक्त हिमोग्लोबिनकडून होणार. मग हे फायबर्स कसे आहेत? हे थिक आहेत. ह्यांच्यामध्ये फ्यू मायटोकॉन्ड्रिया आहेत. मात्र हे फास्ट ॲक्शन दाखवू शकतात. हे फास्ट ॲक्शन दाखवतात पण फास्ट ॲक्शन ही कमी पिरियडसाठी दाखवतात आणि म्हणून मग काय म्हणूया आपण कमी वेळेसाठी ते भरभर हालचाली करू शकतात. मात्र नंतर लवकरच ते दमतात. त्यामुळे यांच्यामुळं स्टॅमिना येत नाही. मात्र हे फार पटकन हालचाली करू शकतात. म्हणून मग हे काय तर हे चपळपणासाठी लागणारे हे मसल आहेत. व्हाईट मसल्स असतील तर चपळपणा असेल आणि रेड मसल असतील तर ते स्टॅमिना देतील. त्यामुळे चपळपणासाठी लागणारे ते व्हाईट मसल्स की जे फास्ट काम करतात आणि जे सस्टेन करू शकतात ते रेड मसल. तर असे रेड मसल आणि व्हाईट मसल असे स्ट्रायटेड मसलचे 2 प्रकार पडतात. तर हे झालं सगळं स्ट्रायटेड मसलच्या स्ट्रक्चरविषयी. त्यांचं फंक्शन हा जो पार्ट आहे तो आपण स्केलेटन अँड मुवमेंट्स ह्या टॉपिकमध्ये बघू.